येतो तो असा पंचांचा इशारा. 6 षटकांचा सामना. बघूया पोलची फायनल कोणता सामना विजयी होतोय तो. चांगल्या ताली जलबाद झालाय वाजवणीचे. झेल पकडलाय पहिला चेंडू आणि पहिलाच फायनलचा सामना. आणि त्याने झेल पकडलाय आपल्याच गोलंदाजीवर आणि त्याने कॉटन बोल्ड झालाय तो पहिल्याच चेंडूवरती. पुंडलिक हा झेल बाद झालाय, कॉटन बोल्ड झालाय. 6 षटकांचा सामना आणि झेल बाद झालाय तो पुंडलिक. बघूया त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो फलंदाज गोटीराम. बघूया गोटीराम आपल्या संघासाठी किती धावा करतोय तो. आणि चांगल्याच प्रकारे खेळून काढलेला चेंडू सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये. 2 चेंडू निर्धाव असे टाकले. पहिल्या चेंडूवरती झेल बाद केले आपल्याच गोलंदाजीवर. पुंडलिकला त्याने आउट केले, कोटम बॉल्ड केले. बघूया तिसरा चेंडू चांगल्या प्रकारे टोलवलं चेंडू. क्षेत्ररक्षक धावते, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. एकच धाव. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झाली ती 1. 3 चेंडू मध्ये 1 धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी ती राहुलची. रोहित पुढचा चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलेला चेंडू. उत्कृष्ट दर्जाचा चेंडू टाकलेला होता, परंतु एक चोरटी धाव. धाव संख्येत भर पडते. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झाली ती 2. 4 चेंडू मध्ये 2 धावा. पुढचा चेंडू रोहितचा आणि चांगल्याच प्रकारे चकून काढलेला चेंडू. फलंदाजाला तो काही खेळता आलेला नाहीये. निर्धाव टाकलेला चेंडू, चकून काढलेला चेंडू. बघूया रोहितचा पुढचा चेंडू आणि हाय चोरटी धाव बाईच्या स्वरूपामध्ये. धाव संख्येत भर पडते. पंच यांचा इशारा षटक संपल्याचा. धाव जाय हळूहळू जाय. पुंडलिक हळू जाय. या ठिकाणी
दुसरा षटक घेऊन येतोय तो रमेश. रमेशचा चेंडू चांगल्या प्रकारे टोलवलेला आहे. येतोय स्ट्रेटला. चांगलं क्षेत्ररक्षण. एक आधार समाधान मानावं ते जयदीपला. गोटीरामने एका धावावर समाधान मानलं. स्ट्राईकला जातोय तो जयदीप. जयदीप साठी हा दुसरा चेंडू असणार आहे तो रमेशचा. रमेश हा उंच पुरा व्यंकटेश प्रसाद सारखा हा उंच पुरा खेळाडू गोलंदाज रमेशचा चेंडू चांगल्या प्रकारे टोलवला आहे. बघूया. आणि हा पंच यांचं षटक या ठिकाणी झेल टिपणाऱ्या क्षेत्ररक्षकापासून चौकार गेलेला आहे. हा तिसरा चेंडू हाही सुंदर टोलवलेला आहे. ऑफ साइडला जातोय. बघूया सीमारेषेजवळ चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्या ठिकाणी. तितकीच उत्कृष्ट फेकी. पुन्हा एकदा एक अवांतर धाव मिळालेली आहे ती. अशा 3 धावा आलेल्या आहेत या चेंडूवरती. धाव संख्या झाली ती 11. रमेशने 3 चेंडू मध्ये 8 धावा दिल्या आहेत. थोडस रमेशची लाईन आणि लेंथ. जयदीपने दुसऱ्या चेंडूवर खणखणीत चौकार मारला होता. मागच्या षटकामध्ये ज्याने उत्कृष्ट झेल टिपलेला होता सीमारेषेजवळ या क्षेत्ररक्षकापासून. अतिशय सुंदर अशी फलंदाजी तितकीच उत्कृष्ट गोलंदाजी हाही खेळून काढलेला आहे. जयदीप सुंदर फलंदाजी करतोय. तितकीच उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चिरापाली संघाचं. प्रत्येक चेंडू सुंदर पद्धतीने ते या ठिकाणी आपलं रक्षण करत आहेत सीमारेषेच्या नजदीक. 5वा चेंडू दाद मागतायत ते. निर्धाव असा चेंडू. पॅडीची आठवण होते. बघूया पॅडी कोणतं षटक टाकतोय तो. या ठिकाणी रमेशचा हा शेवटचा चेंडू. उंच टोलवलेला आहे चेंडू. बघूया झेल होतोय का. आणि हा झेल टिपलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी मला एकंदरीत बघायला मिळालं की पूर्ण हा 3रा सामना चालू आहे. गोलंदाजी आणि तितकी चांगली गोलंदाजी पण. 2 षटकामध्ये धावसंख्या झाली होती 12 चेंडू मध्ये 12 धावा. बघूया सामना असा दोन्ही संघांमध्ये. बघूया कोणत्या साईडला झुकतोय गोलंदाज नेम. प्याडी आपल्या संघासाठी किती धावा देतोय. प्याडीसाठी सज्ज आहे फलंदाज. चांगल्याच प्रकारे मारण्याच्या नादात परंतु निर्धाव असा चेंडू. फलंदाजाला तो काही खेळता आलेला नाहीये. उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्याडीचा पुढचा चेंडू. चांगल्याच प्रकारे टोलवण्याच्या नादात परंतु बॅटला कट लागलेला चेंडू सरळ एसटी धावून आपली धाव शोधतोय. आणि एकच धाव देऊन धाव संख्या झाली ती 13. उत्कृष्ट अशी गोलंदाजी ती प्याडीची. आपल्या संघासाठी धावा रोखतोय तो प्याडी. 2 चेंडू टाकले त्याने. पहिला निर्धाव, दुसरा 1 धाव. बघूया पुढचा 3रा चेंडू.
भेदक टाकतोय की मारक टाकतोय की षटकार देतोय तो, आणि बघूया चांगल्या प्रकारे टोलवलेला चेंडू, क्षेत्ररक्षक धावतय, 3 क्षेत्ररक्षक धावतायत परंतु 2 धावा, उत्कृष्ट अशी फेकी, 2 धावा घेऊन त्या फलंदाजाला समाधान मानावं लागले. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या झाली ती 15. उत्कृष्ट अशी खेळी, तितकी चांगली फेकी, पण बघूया किती धावा घेतो या प्याडीच्या या षटकामध्ये. प्याडीचा पुढचा चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू, चकून गेलेला चेंडू फलंदाजाला, परंतु खूपच बाहेर टाकलेला चेंडू. अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. धाव संख्येत भर पडते, धावसंख्या झाली ती 16. मंदावलेली धावसंख्या. प्याडीचा पुढचा चेंडू, फुलटो चेंडू, चांगल्या प्रकारे खेळून काढलेला, क्षेत्ररक्षक धावतय आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षक पण, आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव घेऊन त्याला समाधान मानावं लागले. धाव संख्येत भर पडते 1. हळूहळू तळे साचे का थेंबे थेंबे तळे साचे. या पुढचा चेंडू, आखूट टप्प्यात चेंडू, उंच गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक धावतय. 2 धावा तर नक्कीच पूर्ण करणार, आणि एक शॉट धाव. धाव संख्येत भर पडते, धाव संख्या झाली ती 18. उत्कृष्ट अशी ती गोलंदाजी प्याडीची. आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो प्याडी. खरोखरच आपल्या नावाप्रमाणे पण प्याडी आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करतोय तो गोलंदाज. पुढचा चेंडू चांगल्या प्रकारे मारण्याच्या नादात, परंतु चकून काढलेला चेंडू. पंच यांचा इशारा, षटक संपल्याचा. धाव संख्या झाली आहे ती 18. तुला बळणार नाही आपला डेंजर. चौथ्या दिवसाचा हा पोलचा अंतिम सामना चिरापाली विरुद्ध साडगाव. साडगावने 3 षटकामध्ये आतापर्यंत 18 धावा जमा केल्यात आपल्या खात्यात. हा चेंडू सुंदर टोलवलेला येतोय तो सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, आणि संपतच्या ह्या या ठिकाणी 1 धाव घेण्यात यश आले ते संपत फलंदाजाला. संपत खेळतोय 3 धावांवर आणि गोटीराम खेळतोय तो 5 धावांवर. चेंडू चांगल्या प्रकारे टोलवलेला आहे ऑफ साईडला. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे, तितकीच उत्कृष्ट फेकी. धाव संख्या झाली ती 20. 20 चेंडूत 20 धावा त्या साडगाव संघाच्या. कोणाची सुंदर टोलवलेला आहे तो ऑफ साईडला. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. मागची चुकी टाळलेली त्या क्षेत्ररक्षकाने, आणि मागच्या इनिंग मध्ये अतिशय अप्रतिम असा सीमारेषेवर झेल टिपलेला होता त्या क्षेत्ररक्षकाने. 3 चेंडूत 3 धावा दिलेल्या आहेत त्या या गोलंदाजाने. मारण्याचा प्रयत्न, अंगाला चाटून जातोय तो यष्टीरक्षकाच्या जवळ. 1 धाव घेण्यात यश आलेले आहे ते गोटीरामला. बघूया, संपत खेळतोय 4 धावांवर, गोटीराम खेळतोय 6 धावांवर. धाव संख्या झाली ती 22.
पाचवा चेंडू असणार आहे तो चौथ्या षटकातला. संपत खेळतोय, या चेंडूचा सामना करतोय तो संपत. सुंदर खेळून काढलेला आहे तो ऑफ साईडला, सुंदर गॅप काढलेला आहे, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, तितकीच उत्कृष्ट फेकी आणि संपतला एका धावावर समाधान मानावं लागलंय. या षटकामध्ये प्रत्येक चेंडूवर एक एक धाव म्हणजे सिंगल धावा घेतलेल्या आहेत. 5 चेंडूवर 5 धावा दिल्या आहेत त्या रमेशने. सुंदर गोलंदाजी, तितकीच उत्कृष्ट फलंदाजी ही गोटरामाने या ठिकाणी संपत कडून. शेवटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि षटक संपल्याचा पंच यांचा इशारा. 4 षटकाच्या मोबदल्यात धाव संख्या झाली ती 23. या ठिकाणी एकंदरीत 4 दिवसाचा, चौथ्या दिवसाचा विचार केला असता पहिला पोल हा गंगा माळोंगी संघ, दुसरा पोल हा नागलवाडी संघ, तिसरा पोल हा नाईकवाडी संघ आणि चौथ्या पोलचा एकंदरीत विचार केला असता इकडे साडगाव की चिरापाली हे 2 संघ निश्चित झालेले आहेत. बघूया आता, साडगाव नजदीक आहे, चिरापाली पण आपल्या त्र्यंबकेश्वरचा हा पहिलाच पोल निघतोय की बघूया. येणारा या ठिकाणचा 8 षटकांचा सामना आपल्या पुढे लवकरच प्रसारित होईल. पुढचा चेंडू चांगल्याच प्रकारे चकून काढलेला चेंडू, निर्धाव टाकलेला चेंडू, फलंदाजाला तो काही खेळता आलेला नाहीये. म्याडीचा बघूया पुढचा चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू, हाही त्याला काही जमलेला नाहीये. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. तिसरा चेंडू, 2 निर्धाव चेंडू टाकले. तिसरा चेंडू चांगल्याच प्रकारे हाही चकून काढलेला चेंडू, फलंदाजाला तो काही खेळता आलेला नाही. 3 चेंडू डॉट टाकले प्याळीने. खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्या गावातर्फे. बघूया पुढचा चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू, हाही चेंडू चकवलेला चेंडू, हाही त्या फलंदाजाला काही खेळता आले नाही. 4 झेंडू या फलंदाजाला ते काही 4ही चेंडू खेळता आले नाही आणि झेंडू दिलाय. बघूया पॅडीचा 5वा चेंडू, हाही चकवलेला चेंडू, 5वा झेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी ती पॅडीची आपल्या संघाकडून. 5 ह्या मैदानावर निर्धाव षटक टाकणं याच्यासाठी सराव हा महत्वाचा आहे. म्हणूनच प्याडीने खूपच मेहनत घेतलेली आपल्या गोलंदाजीमध्ये. हा अवांतर धाव जाते, खूपच मेहनत घेतलेली आपल्या गोलंदाजीमध्ये, कारण 5 चेंडू लगातार निर्धाव टाकलेले. तोही संपत घाणेसारखा या ठिकाणी साडगावचा एक सलामी सारखा फलंदाज आहे, मध्यम फळीत खेळणारा हा फलंदाज. सुंदर टोलवलेला आहे, येतोय स्ट्रेटला, चांग थोडेस गचा क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि सीमा पार चेंडू गेलेला आहे. 28 संख्या होती 24, 19 फील झाली आणि धाव संख्या झाली 28. 28 धावा झाले त्या 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर. 6वं षटक घेऊन येतोय तो हरी. सुंदर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, अवांतर धाव मिळाले ह्या चेंडूवरती गोटीरामला. धाव संख्या झाली 29. शेवटचा चेंडू असणार आहे ह्या षटकात, शेवटचा षटक टाकतोय तो हरी.
आणि हा सुंदर चेंडू टाकलेला आहे व्हाईट नंतर. थोडीशी हाईट दिले आणि चेंडू त्याच्या बॅटला काही कट लागून गेलेला नाहीये. काय उंच टोलवलेला चेंडू बघूया आणि षटकार गेलेला आहे. खूपच आखूट टप्प्याचा टाकलेला हरीने हा चेंडू षटकार आलेला आहे. काय जाऊ दे आता काय थोड्यासाठी. चेंडू बॉल टाक शंकरा. नवीन जुना मला वाटतंय सर या ठिकाणी चिरापाली हा संघ आपला सराव खूपच चांगल्या पद्धतीने करतायत. त्यांच्यासाठी काही मनोगत असेल तर तुम्ही सांगू शकताय. मनोगत करायची वेळ नाही इथं. लाईव्ह प्रत्येक बॉलचं अपडेट द्यायला लागणार आहे बाळू. हा चेंडू हरीचा चांगल्या प्रकारे टोलवलेला आहे. ऑफसाईडला जातोय सीमारेषेजवळ चेंडू. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण झालेले तितकीच उत्कृष्ट फेकी. बघूया धावबादचा आणि हा धावबाद झाले. आमच्या खरं क्षेत्ररक्षण आणि तितकीच उत्कृष्ट फेकी आणि एसटी मागे काम केले ते आमचे कनोजे सरांनी. उत्कृष्ट असा खेळ करतायत ते चिरापाली संघ. आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करतायत सर. कारण प्रत्येक संघाला असं वाटतंय की आपलं गावाचं नाव कुठेतरी निघावं. आणि आज आपण लाईव्ह बघतोय आपले गावाची आणि आपली कामगिरी दाखवताय. हो ना बाळू, तू पण आमच्या गावाचं गाळोशी गावाचं सर्वत्र दूरवर असं नाव पसरवलेलं आहे हो की नाही. हो सर, पण त्यात काहीतरी आपले तांत्रिक अडचणी असतात. खास करून हा पुढचा चेंडू असणार आहे. हा सुंदर टोलवलेला आहे. पुन्हा एकदा येतोय ऑफ साईडला आणि त्याच क्षेत्ररक्षकाच्या जवळ जातोय चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. हा छोटासा खेळाडू आहे परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी. आणि प्रत्येक धाव ही महत्वपूर्ण समजून तो स्वतः आपला पूर्ण या ठिकाणी मेहनत देतोय. प्रत्येक चेंडूवर स्वतःहून मेहनत देतोय. हा चेंडू सुंदर टोलेला आहे. पुन्हा त्याच खेळाडूकडे जातोय आणि सुंदर डाय मारण्याचा प्रयत्न झेल टिपण्यासाठी दिलेला होता त्याने. खूपच चांगली मेहनत घेतोय तो खेळाडू. त्याचं नाव काय दादा? पवन. अतिशय सुंदर, खूपच सुंदर असा त्याने प्रयत्न केला होता झेल घेण्यासाठी. शेवटचा चेंडूवर चांगल्या प्रकारे टोलावलेला आहे. बघूया आणि हा सीमा पार गेलेला आहे शेवटचा चेंडू.
सगळ्यांच्या बत्त्या गुल होत आहेत या ग्राउंड वरती. बघूया आता या दोन्ही संघांमध्ये सामना आणि कोणाची बत्ती गुल होते बघूया. किती बत्ती धावा? गुल नाही बाळू, सगळे मेहनत घेत आहे आपल्या परीने. कारण बत्ती गुल झाली असती तर ह्या मैदानावर तुझ्यासारखे आलेच नसते ते. कारण हे मेहनत घेत आहे दोन्ही संघाचे खेळाडू एका एका धावासाठी. वाजव DJ. वरती 100 धावा पूर्ण होत आहेत. 36 चेंडू मध्ये 100 धावा पूर्ण होत आहेत. ए दादा तुमचा एक खेळाडू वरती पाठव. कोणाचे सर? 44 धावांचं आव्हान हे फक्त तुटकत शब्दामध्ये आहे. मग तुमचं काय मनोगत आहे सर? एक साडगावचा एक खेळाडू वरती पाठवा. कारण तिसरा अंपायरची मदत जेव्हा येते तेव्हा तुम्हाला दाखवावं लागतं प्रत्यक्ष. लक्ष ठेवू. कोणाचे सर तुमचा एक खेळाडू पाठवा वर. वरती राह भाऊ. कारण सर 100 धावांचं आव्हान ह्या ठिकाणी जर पार पडतंय तर 44 आव्हान का नाही पार पाडू शकते? बाळू सगळं गोलंदाजीवर अवलंबून असतं. केवळ 108 धावा काढल्या तो पुढचा संघ हा या ठिकाणी 33 धावांवर बाद झालेला आहे. कारण समोरची गोलंदाजी कशी असते या सगळ्या गोष्टीवर, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या दोन्ही बाजूंवर सगळ्या खेळ अवलंबून असतो. एक आपण अप्रतिम या ठिकाणी मागच्या पवारने जो झेल घेतला होता हा अप्रतिम झेल घेतला होता एका हातात. असे जर क्षेत्ररक्षण लाभले तर गोलंदाजाला सुद्धा निश्चितपणे या ठिकाणी सामना चालू होतोय. सुंदर कट मारलेला आहे. यष्टी रक्षकाच्या मागे एक धाव पूर्ण केली आहे. बघूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि थोडस ताळमेळमध्ये अचूकता दिसून आली होती. 2 धावा घेण्यात यश आलेले. पहिलं षटक टाकतोय तो संपतच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा घेण्यात यश आले. ते फलंदाज रोहित आणि मॅडी हा सुंदर टोलवलेला आहे. बघूया झेल होतोय का. आणि मला वाटतं क्षेत्ररक्षकाने थोडस गलती केलेली आहे. कारण हा चेंडू आधीच तो थोडीशी रन म्हणजे धाव संख्या ही कमी आहे. त्या ठिकाणी धाव संख्या ही कमी आहे. या ठिकाणी जर डायरेक्ट ढाय टाकले असते निदान प्रयत्न केले असता तरी 4 धावाच्या ऐवजी 2 धावा गेल्या असत्या. बघूया पुढचा चेंडू संपतचा ब्लॉक होल चेंडू. सुंदर चेंडू यॉर्कर लाईनचा हा चेंडू. फलंदाजाला काही खेळून काढता आलेला नाही. निर्धाव असा चेंडू. 3 चेंडू मध्ये धाव संख्या झाली ती 6. संपत अतिशय सुंदर गोलंदाजी ती साडगाव संघाकडून टाकतोय संपत. हाही चेंडू निर्धाव टाकलेला आहे. पंचांकडे दाद मागतोय तो संपत. सेकंड संपत यष्टी रक्षक. 5वा चेंडू असणार आहे या षटकातला, पहिल्या षटकातला. सुंदर असा हा चेंडू. खूपच फलंदाजाचा अंदाज घेतला आणि स्लोवर डिलिव्हरी टाकून दिली. यालाच म्हणतात समजदारी पूर्ण गोलंदाजी. बाळू याच्यासाठीच मी तुला सांगतो की 100 धावांचं आव्हान जेव्हा चॉईस करत असतो आपण तेव्हा समोरचा संघ हा सगळ्या बाजूनी त्याचा विचार करायचा असतो. पुन्हा एकदा संपतचा हा शेवटचा चेंडू. सामना करणार आहे तो रोहित आणि रोहितने हा बघूया अंगाला लागून गेलेला आणि या ठिकाणी षटक संपल्याचा पंच यांचा इशारा. 4 चेंडू लगातार रोहितने या षटकामध्ये डॉट केलेत. कारण चौकार
2 चौकार आणि 4 चेंडू लगातार डॉट केले. पहिल्या षटकात 6 धावा आलेल्या आहेत. सुंदर गोलंदाजी टाकलेली या ठिकाणी. सुंदर अशी गोलंदाजी पहिल्या षटकात टाकली, कारण पहिल्या चेंडूत 2 धावा आणि नंतर 4 धावा, नंतर 4 चेंडू अतिशय सुंदर खेळून फलंदाजाला काही चान्स दिलेला नाही फलंदाजी करायला. निर्धाव असे चेंडू टाकलेले होते. पुढचं षटक टाकतोय तो जयदीप. जयदीपचा हा पहिला चेंडू सुंदर असा लेग साइडला खेळून काढले. बघूया सीमा पार होतोय का. क्षेत्ररक्षण धावतोय त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकंदरीत 2 धावांवर समाधान मानावं लागलं ते माधवला. मला मॅडीला, सॉरी मॅडी. बघूया मॅडीवर आता या पुढच्या 5 चेंडू कशा पद्धतीने खेळतोय तो. सुंदर खेळून काढलेला आहे. अतिशय सुंदर प्लेसमेंट. 1 धाव पूर्ण केली. बघूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नही केलेला नाही त्यांनी. एकाच धावावर समाधान मानावं लागलं. बाहेरून कोणी बोलू नये. बाहेरून कोणी बोलू नये. खेळ चालू आहे ना. जयदीपचा हा पुढचा चेंडू तिसरा चेंडू असणार आहे. हा तिसरा चेंडू सुंदर खेळून काढलेला आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी टाकतोय तो जयदीप. मला वाटतं 4 षटक तर सुंदर पडणार आहेत या ठिकाणी. 5व्या आणि 6व्या षटकाला आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागणार आहे, कारण जयदीप हा ही सुंदर गोलंदाज आहे. संपत नाही पहिलं षटक सुंदर टाकलेलं आहे या ठिकाणी. चौथा चेंडू जयदीपचा. हाय लेग साइडला सुंदर खेळून काढलेला आहे. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू सीमा पार झालेला आहे. क्षेत्ररक्षण थोडस बदल घडून येतोय तो जयदीप कडून. बघूया जयदीपचा हा 5वा चेंडू असणार आहे. जयदीपला हा 5वा चेंडू सामना करतोय तो या ठिकाणी माधव मॅडी. मॅडीसाठी हा चेंडू सुंदर चेंडू, निर्धाव असा चेंडू. त्याच्या मागच्या चेंडूवर क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे चेंडू सीमा पार झाला होता. पुढचा चेंडू हा निर्धाव टाकलेला आहे तो जयदीपने. मॅडीला काही खेळून काढता आलेलं नाहीये. धाव संख्या झाली ती 14. सुंदर प्लेसमेंट, समजदारी पूर्ण फलंदाजी करतोय तो मॅडी. पुन्हा एकदा स्ट्राइक आपल्याकडे ठेवलेली ती मॅडीने. पंच यांचा षटक संपल्याचा इशारा. 2 षटकाच्या मोबदल्यात धाव संख्या झाली ती 15. तिसरा षटक घेऊन येतोय तो संपत. खूपच सुंदर असा हा चेंडू संपतचा.
पुन्हा एकदा सुंदर अशी लाईन आणि लेन मध्ये चेंडू टाकलेला आहे. तो पुन्हा मॅडीला खेळून काढत आलेला नाही. निर्धाव असा हा चेंडू. बघूया हा दुसरा चेंडू तो संपतचा. ही सुंदर लेग साईडला खेळून काढला. एक धाव पूर्ण केलेली आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पण पूर्ण केलेली आहे त्या ठिकाणी मॅडी खेळतोय तो 9 धावांवर. वैयक्तिक संघाची धाव संख्या झाली ती 17. तिसरा चेंडू संपतचा उंच टोलावून मारलेला आहे. बघूया हा षटकार गेलेला आहे. आखोट टप्प्याचा अंतिम झेल टिपलेला आहे तो पुंडलिकने. आता ह्या संघाचे कर्णधार कनोजे सर आणि मॅडी हा 16 धावा काढून झेलबाद झालाय. अप्रतिम झेल टिपलाय समोर. या ठिकाणी कॅमेरामॅनच्या समोरच झेल टिपलाय तो. पुंडलिकने अतिशय सुंदर असा झेल टिपलेला आहे सीमारेषेलगत. फलंदाजीला जात आहेत ते कनोजे सर, चिरापाली संघाचे कर्णधार. बघूया पुढचे 2 चेंडू कसे खेळता येते. सुंदर खेळून काढलेले. एक धाव पूर्ण केली. बघूया एकाच धावावर समाधान मानावं लागलं. यष्टी रक्षकाने हा चेंडू उचलला आणि एका धावावर समाधान मानावं लागलं. ते या ठिकाणी कनोजे सरांना एका चेंडूत 1 धाव काढून खेळता येते कनोजे सर. दुसऱ्या बाजूला रोहितला हा बऱ्याच चेंडू नंतर स्ट्राईक नव्हती, कारण त्याने 4 चेंडू डॉट टाकलेले होते त्याच्यामुळे. बघूया हा संपाचा शेवटचा चेंडू असणार आहे ह्या षटकातला. फुलटॉस चेंडू दिलेला आहे आणि हा 4 धावा मिळाल्या ह्या चेंडूवरती. षटकांचा सामना मागचाही विचारात घेता, चालू सामना विचारात घेता, या दोघाही संघांची धावसंख्या ही 28, याही संघाची धावसंख्या 28. एकंदरीत सामना हा दोन्हीकडे चालू आहे. परंतु या ठिकाणी 5वं षटक जे प्याडीने टाकलं होतं त्याच्यात थोडस झुकतं माप कोणाच्या दृष्टीने, तसं पद्धतीने ह्या ठिकाणी 4थं किंवा 5वं षटक कोण टाकतोय त्याच्यावर अवलंबून राहणार आहे. हे पुन्हा एकदा 4थं षटक घेऊन येतोय तो जयदीपचा हा चेंडू असणार आहे. तो सुंदर खेळून काढलेला आहे तो कनोजे सरांनी. अतिशय सुंदर असा हा गॅप आणि त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलेले. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहे त्या क्षेत्ररक्षकाने. त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे, कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणं खूप अवघड असतं. त्या ठिकाणी 2 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. धाव संख्या झाली ती 30.
ही चांगल्या प्रकारे टोलावण्याचा प्रयत्न जातोय यष्टी रक्षकाच्या मागून हा चेंडू सुटलेला जातोय तो संपत. पुन्हा एकदा 2 धावा घेण्यात यश आले ते कनोजे सरांना. धाव संख्या झाली ती 32 धावा झालेल्या आहेत. 16 चेंडूत 12 धावांची आवश्यकता असणार आहे तो फलंदाजी करणाऱ्या संघाला. जयदीपचा हा तिसरा चेंडू. सामना करता येते कनोजे सर. हाही सुंदर टोलावलेला आहे. बघूया हा षटकार गेलेला आहे. फलंदाजी करता येते कनोजे सर. पुढे येऊन शॉट मारलेला होता तो षटकार गेला आणि हा अतिशय समजदारी पूर्ण फलंदाजी. षटकार गेलाय. दुसरा खेळाडू असतो पुन्हा षटकार मारण्याचा प्रयत्न केला असता परंतु निर्धाव असा चेंडू प्लेसमेंट करून निर्धाव चेंडू टाकलेला आहे तो जयदीपने. हाही चांगल्या प्रकारे टोलावलेला आहे. तोही सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे ते जयदीपने आपल्या गोलंदाजीवर. कारण मागच्या चेंडूवर षटकार केलेला होता त्याच्यामुळं 6 धावांचं कुठं भर काढायची. 2 चेंडू डॉट टाकलेले ते जयदीपने. खूपच समजदारी पूर्ण गोलंदाजी आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करता येते. उंचवरून मारलेला हा चेंडू बघूया झेल होतोय का या ठिकाणी. वाजव डीजे. दोन षटकांचा सामना बाकी आहे आणि त्या क्षेत्ररक्षकाने झेल घेण्याचा ट्राय करायला पाहिजे होता कारण कॅचेस विन मॅचेस. शेवटचे 2 षटक बाकी. 2 धावांची गरज आणि हा सुंदर असे चेंडू निर्धाव असा चेंडू. 5वं षटक घेऊन येतो तो पुंडलिक. पुंडलिकचा पहिला चेंडू निर्धाव आहे आणि हा टोलावलेला आहे लेग साइडला. 1 धाव पूर्ण केलेली. सामना हा समान झालेला आहे. शेवटच्या रनाची आवश्यकता असणार आहे ते आमच्या कनोजे सरांच्या संघाला. मला वाटतं हा त्र्यंबकेश्वर तालुक्यात चिरापाली संघाने आजचा हा एकंदरीत पूल काढलेला आहे आणि हा सीमा पार गेलेला आहे तो चेंडू. बजाव डीजे. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा रोहित.
या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रोहित